कोकणातली सकाळ आज अगदी मंगलमय होती. बागेतल्या फुलांचा सुगंध आणि पक्ष्यांचा किलबिलाट मनाला शांती देत होता. देवघरात आजोबांच्या समोर नातू अगदी शांतपणे बसला होता. काल त्याने अंबरीश राजाची गोष्ट ऐकली होती, पण आज त्याला जाणून घ्यायचं होतं की साक्षात त्रिमूर्ती एका मानवी मातेच्या पोटी बाळा म्हणून कशा आल्या. आजोबा, काल तुम्ही म्हणालात की अनुसूया मातेची परीक्षा घ्यायला तिन्ही देव आले होते, पण मी तर ऐकलं होतं की त्रिमूर्तींच्या पत्नींना म्हणजे लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मातांना अनुसूया मातेचा हेवा वाटला होता, म्हणून त्यांनी देवाला पाठवलं होतं. मग नक्की सत्य काय आहे? अरे वा, तुला जुनी गोष्ट आठवतेय हे छानच झालं. बघ बाळा, आपण अनेकदा लोककथांमधून रंजक गोष्टी ऐकतो, पण जेव्हा आपण श्री गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ वाचतो तेव्हा त्यात अधिक सखोल आणि वेगळं सत्य समोर येतं. या ग्रंथात असं लिहिलंय की अनुसूया मातेच्या सतीत्वाच्या पुण्यामुळे तिचं तेज एवढं वाढलं होतं की साक्षात इंद्रदेव आणि इतर देव भयाभीत झाले. त्यांना वाटलं ही माता आपल्या स्वर्गाचं ऐश्वर्य ते हिरावून घेणार नाही ना, म्हणून त्यांनी त्रिमूर्तींकडे जाऊन गाऱ्हाणं मांडलं. आपण आज साक्षात ग्रंथातल्या ओव्यांनुसार हा अद्भुत इतिहास पाहणार आहोत. इंद्राच्या विनंतीवरून ब्रह्मा, विष्णू आणि महेश भिक्षुकाचा वेश घेऊन अत्री ऋषींच्या आश्रमात आले. ऋषी तेव्हा अनुष्ठानासाठी नदीवर गेले होते. तिन्ही देवांनी अनुसूया मातेकडे इच्छा भोजनाची मागणी केली. अनुसूया मातेने त्यांना आदराने बसायला सांगितलं आणि केळीच्या पानावर पक्वान्न वाढली. पण तेव्हा त्या भिक्षुकांनी एक अशक्य आणि विचित्र अट घातली. ते म्हणाले, हे सुंदरी, जर आम्हाला भोजन द्यायचे असेल तर तू नग्न होऊन आम्हाला अन्न वाढावे, नाहीतर आम्ही न जेवताच निघून जाऊ. हे ऐकून माता क्षणभर विचारात पडली. तिला समजलं की हे सामान्य भिक्षुक नाहीत, पण तिचा पतिव्रता धर्म आणि मातृभाव एवढा प्रबळ होता की तिने पतीचं स्मरण केलं आणि मनात विचार केला, जर माझ्या मनात विकार नसेल तर हे अतिथी म्हणजे माझी लहान बाळच आहेत. माता अनुसूया जशी नग्न होऊन अन्न घेऊन आली तसा एक अलौकिक चमत्कार घडला. ते विश्वाचे चालक असणारे तिन्ही देव क्षणात निरागस लहान बाळं बनले आणि पाटावर लोळू लागले. ज्यांच्या एका इशाऱ्यावर सृष्टी चालते ते साक्षात देव आता अनुसूया मातेच्या कुशीत स्तनपान करू लागले. अनुसूया मातेने त्यांना पाळण्यात घातलं आणि उपनिषदांमधील सुंदर अर्थ असणारी अंगाई गीते गाऊ लागली. जेव्हा अत्री ऋषी आश्रमात आले तेव्हा त्यांना अंतर्ज्ञानाने समजलं की हे माझे साक्षात दैवतच माझ्या घरी आले आहेत. त्यांनी नमन करताच बाळ रूपातील तिन्ही देव आपल्या मूळ रूपात प्रगट झाले. बघितलंस नातवा, जिथे मन निर्मळ आणि मातृभाव असतो तिथे साक्षात देवांनाही बाळ व्हावं लागतं. देवाने त्यांना वर मागायला सांगितलं तेव्हा मातेने मागितलं की तुम्ही तिघांनी माझे पुत्र होऊन माझ्याच घरी राहावं. आणि मग ब्रह्मदेवाचा अंश चंद्र झाला, विष्णूंचा अंश दत्त झाला आणि शंकरांचा अंश दुर्वास झाला. अरे वाह आजोबा, म्हणजे ग्रंथ वाचला की आपल्याला गोष्टीचं मूळ कारण कळतं. अगदी बरोबर. म्हणूनच आपण हा गुरुचरित्र ग्रंथ वाचतो. चंद्र आणि दुर्वास नंतर तपश्चर्येला गेले, पण दत्तात्रेय हे मात्र पृथ्वीवर भक्तांच्या कल्याणासाठी कायमचे राहिले. हेच आपल्या श्री गुरूंचे मूळ रूप आहे. अनसूया मातेच्या सतीत्वाने साक्षात त्रिमूर्तींना जिंकून घेतले. दत्तात्रेयांचा हा अवतार आता कलियुगात भक्तांना कसा तारणार आणि पुढे श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्म नक्की कोठे आणि कसा झाला हे रहस्य उलगडणार आहे उद्याच्या भागात. ही श्री गुरु चरित्र मधील कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पाहत रहा आजोबांच्या गोष्टी सीझन 10 आजोबा, नातू आणि श्री गुरुचरित्र. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गुरुस्मरण हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे. कलियुगी हाची आधार. श्री गुरुदेव दत्त.